तर इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक काल पार पडलेली आहे। काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगेंकडून 3 विषयांवरती अजेंडा सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। राहुल गांधी यांच्याकडूनही काही मुद्दे बैठकीत सादर करण्यात आलेत। अधिवेशनात काही मुद्दे प्राधान्याने मांडणार असल्याचं समजतंय। पहलगाम हल्ला, बिहार निवडणूक मतदार यादी, गाझा ते चीन पर्यंतचं परराष्ट्र धोरण या संदर्भात इंडिया आघाडी आपले मुद्दे मांडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा काही मुद्दे मांडलेत, तर शरद पवारांसह इतर नेत्यांनीही गुप्तचर यंत्रणेमधील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे। या बैठकीसंदर्भातली अधिक माहिती घेऊयात माझे सहकारी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, कालची अतिशय महत्त्वाची बैठक होती। बैठकीमध्ये कोण कोण उपस्थित होतं आणि काय बैठकीतले महत्त्वाचे मुद्दे होते? बिलकुल, बैठकीला राहुल गांधी होते, मल्लिकार्जुन खरगे होते, उद्धव ठाकरे होते, शरद पवार होते आणि महत्वाचे इतर नेते पण होते। टीएमसी कडून पण हजर राहिले होते, परंतु अखिलेश यादव, स्टॅलिन आणि ममता बॅनर्जी हे तीन महत्वाचे नेते हे बैठकीला नव्हते आणि त्यावरूनच आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। परंतु बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले की ऑपरेशन सिंदूर मध्ये जे दहशतवादी आले होते, ज्यांनी अनेकांचा जीव घेतला, ते गेले कुठे आणि त्यांना पकडण्यामध्ये अद्याप तपास यंत्रणांना यश का मिळालं नाही, अशा प्रकारचा सवाल सुद्धा करण्यात आलेला आहे। आणि त्यामुळेच एक दिशा दिसते की संसदेमध्ये आता इथून पुढे उद्धव ठाकरे गट कोणते मुद्दे घेऊन पुढे जाणार आहे, कारण उद्यापासून संसदेचं अधिवेशन होते आणि या बैठकीमध्येच या संदर्भामध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भामध्ये रणनीती आखण्यात आलेली आहे। शरद पवार यांनी सुद्धा गुप्तचर यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केलेले आहेत, तर त्याचबरोबर ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा काश्मीरला संपूर्ण राज्याचा दर्जा द्यावा या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केलेले आहेत। राहुल गांधी यांनी स्पष्टपणे सांगितलंय की या अधिवेशनामध्ये सर्वच विरोधकांनी एकजूट होऊन सरकारवर तुटून पडणं गरजेचं आहे। त्यामुळे राहुल गांधी यांनी सुद्धा जे बिहारमध्ये वोटर लिस्ट रिव्हिजन चाललेलं आहे, महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये जो मतदारांमध्ये घोटाळा झाल्याचा सुद्धा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे। त्यामुळे या सगळ्याच मुद्द्यांना घेऊन आता अधिवेशनामध्ये आक्रमक भूमिका घेतली जाणार आहे आणि विशेष करून ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहामध्ये उपस्थित राहावं अशी आग्रही मागणी सुद्धा विरोधकांची असणार आहे। त्यामुळे हे अधिवेशन जे आहे ते सत्ताधाऱ्यांसाठी सुद्धा महत्वाचं आहे आणि विरोधकांसाठी सुद्धा। निश्चित